माझे नाव धीरेंद्र फडते. हांव येता एकोशे गांवांसून फ्रॉम अंदना कॉन्स्टिट्युएन्सी. 3-3.5 वर्सां पयलीं आमच्या गांवांत असोच एक मेगा प्रोजेक्ट येयलो एकोशे. तो प्रोजेक्ट आसा तरुण तैलानीचो. तरुण तैलानी म्हणजे फॅशन डिझायनर एक मुंबयचो, टॉप फॅशन डिझायनर. त्या टायमार कितें जालें, तो ओनर येयलो हांगा गांवांत आमच्या आनी डिरेक्टली झाडां कटींग करपाक लागलो. डोंगराची 100 झाडां कटींग करपाक लागलो, डोंगरा कट करपाक लागलो, रानां कट करपाक लागलो, आमची इकोलॉजी जी आहा डॅमेज करपाक लागलो. त्या टायमार आमी भायर सरले आनी ताका प्रश्न केलो, प्रोटेस्ट केलो. थंयसर लोकांक भायर काडले, सगळे गांवचे लोक भायर सरले आनी ताका कोर्टान येयलो. मेगा प्रोजेक्ट आसलो पळय तो बंद उडयलो. हायकोर्टान गेले. हायकोर्टानसून वचून आतां आमी सुप्रीम कोर्टान मॅटर ते येयले. बट कितें जालें, एक प्रोजेक्ट जेन्ना आमी गेलो पळय तेन्ना सडनली दुसरे प्रोजेक्ट आनी येवपाक लागले. मेगा प्रोजेक्ट जे डोंगर आहा पळय आमचे ते 25-30 डिग्री स्लोपार आहा, अबाउट 35 डिग्री स्लोप पासून आहा. बट कितें एक प्रोजेक्ट जेन्ना स्टॉप करपाक वयता दुसरे प्रोजेक्ट येवपाक लागले, कन्वर्जन करपाक लागले. आतां आमी अंडर 17 to 39A अशे डिफरंट प्रॉपर्टीज कन्वर्जन जावपाक लागले. थंय आमी कितें केलें, वी कंप्लेंट, आमी प्रोटेस्ट करपाक लागले. बट आमी स्टॉप करपाक म्हणून वयता ते स्टॉप जायना जालें, बट आनी डॅमेजीस करपाक लागले. कित्याक हे जे कायदे हाडला पळय सरकारान, सेक्शन 17 to 39A, हेचेर कन्वर्जन आनी प्रॉपर्टी करपाक लागले. आनी डोंगरा कन्वर्जनाक वचपाक लागले. 30,000 स्क्वेअर मिटर, 50,000 स्क्वेअर मिटर. मागीर आमी कितें केलें, TCP डिपार्टमेंटा कडेन जे कन्वर्जन्स लँड आहा पळय ते चालूच आहा म्हणून आमी एक 2 वर्सां जालीं आतां प्रोटेस्ट केले. अंडर 39A सेक्शन 39A अमेंडमेंट स्क्रॅप करचे म्हणून. जेन्ना पणजे प्रोटेस्ट केलो आयकोना, मागीर मडगांव प्रोटेस्ट जालो, स्वप्नील बाब शेलेकर आहलो, सगळे एक्टिविस्ट आहले. सगळ्यांनी मेळून एक्टिविस्टांनी कितलेच NGOs आनी सगळ्यांनी प्रोटेस्ट केले. मडगांव जाले, चोपड्या जाले, आरंबोल जाले, पेडण्या जाले. वयता थंय वचपाक लागले आमी. कित्याक आमच्या गांवांत जे डिफिकल्टीज आमी फेस केल्ले पळय ते आमकां नाका आसले फुडल्या गांवांनी कंटिन्यू जावपाक जाय म्हणून. त्या खातीर आमी 3 वर्सां जालीं आतां प्रोटेस्टूच करीत आहा. तशेंच जावन आतां एंटायर बार्देजान तुमी जर पळयत जाल्यार सगळे बार्देजान कन्वर्जन जाले प्रॉपर्टीचे. सो अंडर 39A, सो आतां तुमी एग्रीकल्चरल एक प्रॉपर्टी आहा जाल्यार ते पयलीं ते शेतां आहली, पयलीं रानां आहली, दोंगरां आहली. थंय आतां तुमी कन्वर्जन करून थंयसर बिल्डिंगी येवपाक लागल्यो. एग्रीकल्चर फिल्ड्स आहा ते फील्ड करून थंय बिल्डिंगी येवपाक लागल्यो. दोंगरां तुमी कापपाक लागले सगळे. सो हे सगळे पळयले. बट तरी कितें जालें, आमी ओगी बसना. आमकां दिसलेलें की ओके चल आतां हांगा जालां न्हू, ऑब्जेक्शन फायल करतले, कोर्टान वयतले, झगडले आमी सगळे विलेजीनी हें केलें. हितून आतां एक आमकां शिकवण मेळ्ळी कितें, की हे जे आहा पळय डोंगरा कन्वर्जन्स करता, लँड कन्वर्जन्स करता, हे आमच्या गोंयकारा खातीर न्हू. हे कोणाक आहले, हे कॉमन मनशा खातीर न्हू. हे फकत बिल्डर लॉबी जे येता पळय तांकां, हे बिल्डर शार्क्स आसता पळय, लँड शार्क्स आसता पळय, हे तांकां बेनिफीट दिवपाक. आतां हो डोंगर आहा पळय, हे लँड्स जे आहा पळय, हे सगळे एन्सेस्टर आनी आमच्या पुर्वजांनी आमकां कित्याक करतले ह्या डोंगराक. हे पुर्वजांनी हे डोंगराचेर आमी आमचे आयुश्य तेंच्यांनी काडले. जे फॅमिली आहा पळय तेंच्यांनी त्याच शेतांनी आपली भात लायले, त्याच रानांनी थंयसर तेंच्यांनी काजू लायले, सोरो काडलो आनी आख्खी फॅमिली आमची पोसली. आयुश्यभर फॅमिली पोसली आनी त्या तितूनसून जगले ते. बट केन्ना एनवायरमेंटाचें डिस्ट्रॅक्शन करूना, प्रिजर्व केलें नेचर त्या तितून. बट आयज कितें जालां, आयज आमचे जे आतांचे जनरेशन आहा हे कितें करता, हे लँड विकपाक लागले. आमचे लँड विकून कोणाक विकता आमी आतां, दिल्ली वाल्यांक विकता, हरियाणाचे विकता, मुंबयचे विकता. ते कितें करता, ऑर्चर्ड प्रॉपर्टीज आसता, नो डेव्हलपमेंट झोन्स आसता, थंय काय करपाक मेळना. काजू लावपाक मेळटा, प्लांटेशन्स करपाक मेळटा, फॉरेस्ट एरिया आनी फॉरेस्ट मेळटा. पण हे कितें जालें, सगळे प्रॉपर्टी घेवपाक लागले. 1 लाख स्क्वेअर मिटर, 5 लाख स्क्वेअर मिटर. आतां आरंबोल दिसा 3.5 लाख स्क्वेअर मिटर लँड कन्वर्जन केलो. सो मेळटा थंयसर लँड कन्वर्जन करपाक लागले, बिल्डिंगी उगरपाक लागले, पयशे काडटले आनी आपण दिल्ली पळयतले. हितून कितें आमचें गोंय कवर जातलें लास्टाक फायटीन. सो हे आमी वेरियस टायम सगळ्याक इश्यू काडले, सगळे केले. सो कोणाचे हे नासलें, गव्हर्मेंटाचें कांयच आमकां होपूच नासलो. बट आतां कितें जालें, एक आमच्या हितून आहलें मनान की चल 2024 काय जावना, चल 25 कितें जातलें, 25 काय जावना, 26 कितें जातलें म्हणून. बट आयज कितें जालें, जेन्ना 2026 स्टार्ट जाता पळय तेन्ना आमकां
जस्टीस सरान फटील रिबेलो सरान आमकां उलो मारलो पळय टेन्जिम जेन्ना जो प्रोटेस्ट जालो पळय इतले लोक पळोवन एक होप आसलो पळय तो परत आयज जागो जालो आयज ती उर्जा आसली पळय ती आयज येयली आमकां आयज आतां आमकां आशा आसली ती दिशा आसली पळय दिशा म्हणजे डायरेक्शन्स आता आमी हेच्या फुडें डायरेक्शनान वयतले सर जस्टीस रिबेलोचे आयजून कित्याक हेच्या पयलीं आमी खूब प्रयत्न केलो खूब ट्राय केले बट आता हेच्या फुडें जे डायरेक्शन आमकां सर दितलो पळय त्या डायरेक्शनान वचात आनी आमी सगळे जाण युनिटीन रावत जाल्यार अवश्य गोंय सेव करपाक पावतले आमी हांव म्हणटा हांव सगळ्यां कडेन मागता एक गजाल सगळ्यांनी लक्षांत धरपाची गरज आहा आमी कितें करता 5 वर्सां आमी पॉलिटिशियन पार्टीक निवडून हाडटा 5 वर्साच्या टायमार आसता ते आमच्या वांगडा बट 5 वर्सां जाली म्हणपासून तेंचो रोल कवर जाता ते आमकां आमी चिंतायना केन्ना बट तुजी फॅमिली जी आहा पळय तुजे भुरगे आसतले पळय तांकां तुका आयुश्यभर पोसपाक जाय ते आमी केन्ना चिंताना आमी कितें करता फॅमिली आहा भाटां आमची आहा रानां आहा विकता दिल्लीवाल्यांक विकता कांय चिंताना फाटीं फुडें आतां हे जे डिस्ट्रॅक्शन जाता पळय आयज जे डिस्ट्रॅक्शन जाता हे आमच्या फाल्यां आमचे फुडले जनरेशन जे भुरगे आहा पळय ते सफर करतले हांगा ते आमी केन्ना चिंताना आता फुडले जनरेशन सफर म्हणून काय करतले जर आख्ख्या डोंगरांनी कबार केले कापले डोंगरां रानां कापली शेतां पुरली सगळे कबार केले जाल्यार उदक खंयचें मेळटलें आमकां आता फर्स्ट ऑफ ऑल आमकां सांगता उदक मेळचें ना म्हणून WRD सांगता ऑलरेडी गव्हर्मेंटाक तेंचे रिपोर्टाचेर आहा की नेक्स्ट डेकेड वी आर नॉट गोइंग टू फायंड वॉटर सो from where are we going to get water if our future generation our children are not going to get water then what are we selling our properties for we are going to sell our properties and those money whatever we have earned today जर ते फुडल्या जनरेशनाक तेच पैसे पासून जाय तुका जर उदक मेळना विकते पासून तुजे कडेन पैसे कितले आसूं पण तुका उदक पासून विकते घेवपाची कॅपॅसिटी आसची ना ही परिस्थिती आमचेर येतली सो वी हॅव टू थिंक अबाउट दिस आता आस्क युअरसेल्फ दॅट आमी एक रिस्पॉन्सिबिलिटी आमची आसा उदकाचें म्हणटा हांव एक उदक कितें करता आमी जर उदक फुडें आसचेंच ना आमकां उदक मेळचें ना पयशे कितले स्पेंड केले तुजे कडेन पयशे आसचे ना सेकंड थिंग आमी आतां कॉन्क्रीट जंगल्स जाता सगळे डोंगराचेर बिल्डिंग्यो जाता सो ह्यो बिल्डिंग्यो फाल्यां जर सगळेच कडेन बिल्डिंग्यो जाल्या ग्रीनरी आमी लूज करता लायव्हलीहूड आमचे लूज करता जर बिल्डिंग्यो येयल्यो फकत आनी फाल्यां जर आमकां एक सावळेक एक झाड लावचें पडलें फाल्यां ते झाडूय फाल्यां जावचें ना थंयसर कित्याक झाडाचें जे टेम्परेचर आमचो वाडटलो पळय तेन्ना झाडूय सर्वायव जायना त्या हितून आनी त्या टायमार जर आमकां जाय जाल्यार बिल्डींग पासून मोडून आमी जर गार्डन करतले म्हटल्यार तेवूय सर्वायव जावचें ना अशी आमची परिस्थिती येतली फाल्यां टुडे जस्टीस फटील रिबेलो सर ही केम एज अ राखणदार विथ अस सो आमकां हे कितें आहा we should be with us we should stay united आमी सगळ्या जाणांनी वांगडा रावून युनिटीन रावचें पडटलें तेजे जे डायरेक्शनान आमी फॉलो करचें पडटलें आमची फायट जी आहा पळय वी आर फायट इज नॉट ओनली विथ वन विलेज इवन इन माय विलेज आय स्टार्टेड ओनली फॉर माय विलेज फर्स्ट नाव वी आर गोइंग टू आउट गोवा वी कॅनॉट ओनली सेव आवर विलेज वी हॅव टू सेव आवर एंटायर गोवा आमचे गांव आमी आयज जर भायर सरना आयज आतां सगळे जाण आहा आयज आतां एक्चुअली पेन्शन जेन्ना प्रोटेस्ट जालो तेन्ना एक बरें दिसलें बरें उमेद येयली आनी आयज आतां पळोवंक जाल्यार आनी बरें दिसता की आयज भुरगे भायर सरले जाणटे भायर सरले बायलांय भायर सरली सगळींच भायर सरता जर तुमी आयज सगळीं भायर सरता फाल्यां जर सगळीं जाणां तुमी फॅमिलीक पासून घेवन येवन आमी गव्हर्मेंटाचेर प्रेशर हाडून गव्हर्मेंटाक फाटीं सरचें पडटा असो प्रेशर हाडूंक शकता भाव भयणांनो हांव इतलेंच मागता तुमचे कडेन इनफ इज इनफ Enough is enough. No more silence. Enough is enough. No more fear. Enough is enough. No more distractions. Thank you.